3 वर्षापूर्वी एक मोर्चा काढलेला होता आम्ही. तर आमच्या विदेशाला दादा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होती. तिथं आपल्या किल्ल्यावरती त्यांनी अतिक्रमण माजलेलं आहे. मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार? हा भारत देश स्वतंत्र आहे. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारने ठेवलेल्या आहेत, ह्या जिहाद्यांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे. सरकारने ह्यांच्यावर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगाव मध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल. यही बोलना चाहूंगी कि हमारे आने वाले बच्चों के फ्यूचर के लिए जो ये जमीनें सरकार ने दी गई है, हमारे बच्चों का भविष्य, जहाँ पर महिला रुग्णालय हुआ है, कॉलेज हुआ है. अभी देखा जाए तो कुछ दिन पहले कॉलेज का बहुत बड़ा एक वीडियो वायरल हुआ है. मुझे ये बताओ, स्कूल हो या कॉलेज हो, वहाँ पर सर्वधर्म समभाव माना जाता है, तो फिर सभी का, चाहे इस्लाम हो या चाहे फिर हिंदू धर्म हो, वहाँ पर सभी को एक ही धर्म से, एक ही सर्वधर्म समभाव से ही जाना चाहिए. तो वहाँ पर ये लाखों के संख्या में ये मुस्लिम लोग कैसा क्या नमाज पठन कर सकते हैं? ये कहीं ना कहीं हिंदुओं को दबाने का प्रयत्न है. मालेगांव में आज देखा जाए तो हिंदुओं को हर जगह से भगाया हुआ है. लेकिन एक बात मैं यहाँ के वो नबी अली को भी कहना चाहूंगी और साफ साफ कहना चाहूंगी, यहाँ का हर एक कतरा, हर एक जमीन का टुकड़ा हिंदुओं का है. हाँ, कि हर जमीन हमारे बच्चों की है, हमारे बुजुर्गों की है. यहाँ पर अगर कोई भी लैंड जिहाद जैसा षड्यंत्र करता है तो उन्हें सरकार से ये अनुरोध है कि उन्हें कड़क से कड़क कार्रवाई दी जाए और हमारे बच्चों के लिए, हमारे बच्चों के भविष्य के लिए ये जो जमीनें दी गई है, ये हमें हमारी जमीनें सुरक्षित चाहिए. संपली आहे. नेमकं अधिकाऱ्यांनी काय दिलंय, त्यांच्या टेक्निकल भाषेत कुठे आड फाटे घातले का ते बघावं लागेल. तर आपण हुशार आहोत, त्यामुळे काही करू नका. दादा थोडं बाजूला सरक ना, थोडं पुढे घ्या साहेबांना. भेट झाला दादा. मी वाचतोय निवेदन. प्रति सकल हिंदू समाज संगमेश्वर व कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती मालेगाव. विषय मौजे संगमेश्वर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील सर्वे नंबर 53, 54, 55 व 81 बाबत. संदर्भ आपले दिनांक 2/7/2026 रोजीचे निवेदन. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपण मौजे संगमेश्वर सर्वे नंबर 53, 54, 55, 56 व 81 चे आरक्षण कायम करण्यासाठी महानगरपालिकेत ठराव पारित करून आरक्षण कायम करावे व भूमाफिया नबी अहमद यांच्या बेकायदेशीर मालमत्तावर उच्चस्तरीय चौकशी स्थापन करून त्याची मालमत्ता सरकार जमा करण्याबाबत विनंती केलेली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येत आहे. अर्जदार श्री नबी अहमद अब्दुल्ला अन्सारी, श्री कमर खान, नसीम खान व इतर 12 यांनी दिनांक 3/3/2022 रोजीच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 127 अन्वये खरेदी सूचना मालेगाव महानगरपालिकेत दिलेली आहे. उक्त खरेदी सूचना प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची कारवाई सुरू करण्यासाठी नगररचना शाखेने महासभा ठराव करण्याकामी मान्य महासभेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मान्य महासभेने ठराव क्रमांक 350 दिनांक 2/6/2022 रोजी ठराव पारित केला आहे. सदर ठरावातील शेवटच्या परिच्छेदात नमूद आहे की त्या अनुषंगाने कलम 127 अन्वये सदर जमीन संपादन करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सदरची जमीन खरेदी करता येऊ शकत नाही. तथापि अर्जदार श्री नबी अहमदुल्ला अन्सारी, श्री कमर खान, नसीम खान व इतर 12 यांनी 3/3/2022 रोजीच्या कलम 127 अन्वयाच्या खरेदी सूचनेबाबत अनुषंगिक कागदपत्रे, आरक्षणाने बाधित जागांचे क्षेत्राचे मोजणी नकाशे सादर केलेले नसल्याने सदरची खरेदी सूचना उक्त कलम 127 अन्वयाची खरेदी सूचना विनिग्राह्य नसल्याने निकाली काढण्यात आली होती. अर्जदार यांनी दिनांक 23/8/2022 रोजीच्या अर्जान्वये मौजे संगमेश्वर सर्वे नंबर 53, 54, 55, 56 व 81 येथील विकास योजना रस्त्याने
बाधित क्षेत्र वाटाघाटीने चर्चा करून संपादित करण्याबाबत विनंती केली होती. तथापि मध्यंतरीच्या काळात काही ठराविक कागदपत्रांबाबत अर्जदारास कळवण्यात आले होते. त्यावर अर्जदार यांनी पूर्तता केलेली आहे. तदनंतर भूसंपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. तदनंतर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे त्याबाबत दिनांक 7/12/2023 व 12/2/24 रोजीच्या पत्रान्वये पूर्तता करण्यात आलेली आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेने शासनाकडे आर्थिक सहाय्य मिळण्याकामी पत्रव्यवहार केलेला आहे. सदरील प्रकरणातील सर्व संबंधित कागदपत्रांच्या प्रती आपणास 8 दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. विहित कालावधीत महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सदरील जमिनीचे भूसंपादन न झाल्याने शासनाने उपरोक्त आरक्षणे विफलत केली आहेत. आपण निवेदनात नमूद केलेले श्री नबी अहमद यांनी शेतकरी नसताना शेकडो एकर जमीन खरेदी केल्याबाबत नमूद केलेले आहे. सदरील बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याने याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. आपल्या आजचे दिनांक 2/7/2024 रोजीची निवेदनातील मागणीनुसार शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच सध्या मालेगाव शहराच्या विकास योजना आराखड्याचे काम सुरू आहे. यामध्येही आपल्या निवेदनानुसार विचार विनिमय करण्याबाबत मेहरबान महासभेपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल. या कामी अंतिम निर्णय शासनाच्या नगरविकास विभागाकडून होत असल्याने त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तरी आपले आंदोलन स्थगित करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. यामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी बघता याच्यातून कोणताही विश्वासक उत्तर आपल्याला मिळालेलं नाही. आम्ही मान्य आयुक्तांना विनंती करतो की घेईल करू भविष्यात बघू यासारख्या कोणत्याही गोष्टी आम्हाला चालणार नाही. आज महासभा आहे, आज ते उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे तरच आम्ही इथून जाऊ. गोष्ट सांगा आयुक्त साहेबांनी आता एक प्रकारे कथा वाचन केली. पण या कथेचा खंडाळी कोण आहे? या कथेमध्ये 5 कोटी रुपये कोणी घेतले? त्या 5 कोटीचा खुलासा करायला पाहिजे. हा पैसा हे 5 कोटी दिल्याशिवाय हा व्यवहार झालेला नाही ही तुमची दिशाभूल आहे. बंधूंनो, मी एक विषय सांगतो, लक्षात घ्या. मच्छर हमको काटता है ये उसका जुनून है. मच्छर हमको काटता है ये उसका जुनून है. कि हम खुजली करते हैं हमको सुकून मिलता है. मच्छर उसको काटता है ये उसका जुनून है. हम खुजली करते हैं हमको सुकून मिलता है, मगर हमको उसको क्यों नहीं मारते? उसके अंदर हमारा खून है. दांतों के भूत बातों से नहीं मारने वाले, दांतों के भूत बातों से नहीं मारने वाले 5 कोटी रुपये कोणी खाल्ले या हराम करायला या ठिकाणी हिशोब दिला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. आता जे कथा वाचन आपण ऐकलं, मालेगाव महानगरपालिकेकडे आमचे एक सकल हिंदू समाज आणि संगमेश्वर कलेक्टर भट्टा बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागणी काय होती का 52, 53, 54, 55, 56, 81, 82 या सर्वांवर जे आता त्यांनी 2006च्या विकास योजनेमध्ये जे आरक्षण स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं ठेवलेलं होतं ते स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं आरक्षण आता म्हणजे आता नियमित करायचं पत्र द्या, नाहीतर इथून सकल हिंदू समाज उठणार नाही. आता म्हणजे आताच. किती दुर्भाग्य आहे हो आपलं.